अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही मराठी चित्रपटसृष्टीची मातृसंस्था। एकतर 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता कुठं निवडणूक लागली, पण ज्या कलाकार, तंत्रज्ञ, निर्मात्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ही अधिकृत यंत्रणा अस्तित्वात आली, त्याच कलाकारांना आता निवडणूक लढवण्यापासून रोखलं जातंय। आणि तेही कुणाकडून? तर या निवडणुकीशी ज्यांचा दूरदूरचा संबंधच नाही त्या राज्यकर्त्यांपासून। चित्रपट महामंडळ निवडणुकीत कोण करतंय राजकारण? राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा कोण करतोय आरोप? आणि कोणत्या कलाकारांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून राहावं लागलं वंचित? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट, आखाडा चित्रपट महामंडळाचा अन हस्तक्षेप सत्ताधाऱ्यांचा। मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। तर मंडळी, महाराष्ट्रातल्या राजकीय निवडणुका आता जवळपास संपल्या, पण राज्यकर्त्यांची राजकारण करण्याची हौस काही अजून संपलेली दिसत नाही। ही हौस इतकी की त्यांना आता राजकीय मैदानही पुरेनाशी झालीत। राजकीय आखाडा सोडून हे राज्यकर्ते आता महामंडळाच्या निवडणुकीतही नाक खुपसू लागलेत। आता हेच बघा ना, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची 2018 मध्ये निवडणूक झाली। मेघराज राजे भोसले अध्यक्ष झाले, पण 2019 पासून महामंडळात अंतर्गत वाद सुरू झाले आणि ही निवडणूक कायदेशीर कचाट्यात सापडली। धर्मादाय आयुक्तांनी निर्बंध आणल्यानंतर महामंडळाचा कारभार ठप्प झाला आणि सर्वोच्च न्यायालयानं निवडणुकीस स्थगिती दिली। मात्र यंदा 7 मे रोजी न्यायालयानं ही स्थगिती उठवली आणि तब्बल 8 वर्षांनी का होईना पण 17 संचालकांच्या कार्यकारिणीसाठी निवडणूक लागली। निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर झाला, पण कुठं माशी शिंकली कुणास ठाऊक। ही निवडणूक जाहीर होताच या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा राजकीय हस्तक्षेप दिसू लागला। सुरुवातीला या निवडणुकीचं जाहीर झालेलं वेळापत्रक पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 19 मे 2026 निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली। 24 मे म्हणजे आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख। 25 मे अर्ज छाननी व पात्र उमेदवारांची यादी जाहीर। 26 ते 28 मे अर्ज माघारीची मुदत। 29 मे अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचं वाटप। 7 जून मतदान, ठिकाण कोल्हापूर, मुंबई आणि पुणे। 8 जून मतमोजणी आणि निकाल। 10 जून या दिवशी मतदार यादी, निवडणूक प्रक्रिया कुणाच्या देखरेखीखाली पार पडणार यावर उच्च न्यायालयात सुनावणी। आता या निवडणुकीत कोणकोणते दिग्गज मैदानात उतरलेत तेही सांगतो। या निवडणुकीत 17 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात उतरलेत। 2018 ते 2026 म्हणजे जवळपास 8 वर्षे महामंडळाचा कारभार सांभाळणारे मावळते अध्यक्ष मेघराज राजे भोसले पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले। ज्येष्ठ अभिनेत्री आणि मावळत्या संचालिका वर्षा उसगावकर, बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के, कलाकार, निर्माते, महामंडळ बचाव समितीचे समन्वयक आनंद काळे, मावळते उपाध्यक्ष धनाजी यमगर, मिलिंद अष्टेकर, आनंद शिंदे, सुशांत शेलार वगैरे वगैरे। या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी लढत ही अभिनेत्री गटात होण्याची चिन्ह आहेत आणि ती लढत म्हणजे वर्षा उसगावकर वर्सेस नीलम शिर्के। आता या निवडणूक निमित्तानं नेमका काय वाद पेटलाय आणि राजकीय हस्तक्षेप होत असल्याची टीका का केली जातीये त्याकडे वळू। प्रसिद्ध मराठी अभिनेते विजय पाटकर यांनी या निवडणुकीत तीव्र राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप केलाय। मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता, मात्र राजकारण करून काही लोकांनी मला माझा उमेदवारी अर्ज भरून दिला नाही, असं पाटकर यांनी म्हटलंय। त्यांनी 2014 ते 2016 या काळात महामंडळाचं अध्यक्षपद भूषवलं होतं, मात्र त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांना विरोधी पॅनलकडून पराभवाचा सामना करावा लागला। यंदाच्या निवडणुकीत विजय पाटकर विरुद्ध मेघराज राजे भोसले अशी लढत होईल असं वाटलं होतं, मात्र या निवडणुकीत पाटकर यांचा अर्जच दाखल झाला नाही। राजकारण करून काही लोकांनी मला माझा उमेदवारी अर्ज भरून दिला नाही असा आरोप आता त्यांनी केलाय। मी तर फॉर्म भरला होता,
21 तारीखच्या रात्रीच फॉर्म केला होता. 21 नाही, 20 तारीखच्या रात्री फॉर्म केला होता. तो फॉर्म लगेच का भरला गेला नाही हा मला पहिला प्रश्न आहे. तो अनुत्तरित आहे. त्याच्यानंतर 22 तारीखपर्यंत 22 तारीखच्या 4:30ला मला कळलं की माझा फॉर्म भरला गेला नाही. का भरला गेला नाही तरी मला तसं काही ठोस कारण काही कळलं नाही मला. म्हटलं सगळं बोलणं झालं, काय झालं, मी आपला विश्वासावर मी शूटिंग करतोय, जाऊ दे. पण शेवटी मला कळलं 22 तारीखला की माझा फॉर्मच भरला गेलेला नव्हता. आता हे काय दबाव तंत्र आहे जे महामंडळात नवीन प्रकार चालू झाला आहे. दर नवीन निवडणुकीला एक वेगवेगळे संकट महामंडळ येत आहेत. त्यातलं हे एक संकट जे पहिल्यांदा आम्ही बघतोय. आणि इतक्या वर्ष पहिल्यांदा मी निवडणूक न लढवता मी घरी बसतोय. सर तुम्ही दबाव बोलताय, काही राजकीय दबाव आणला जातोय का या सगळ्या? असं आहे कानावर आलं माझ्या की काही राजकीय दबाव आहे म्हणून. त्याची काही गरज नव्हती काय एवढ्या ह्या गोष्टीची. काही मिसअंडरस्टँडिंगसुद्धा असू शकेल, आय डोंट नो, मला ॲब्सोल्यूट माहीत नाही. कारण मी मुंबईत आहे, ते कोल्हापुरात आहे, असं मला काही सांगण्यात आलेलंच नाही आहे प्रॉपर. तर मला असं वाटतं काही मोठं कन्फ्युजन आहे. दबाव तर असणारच 100%, पण काहीतरी गोंधळ आहे. काही असो, पण असले प्रकार महामंडळात येता कामा नये. कारण गेल्या सातत्याने काही वर्षापासून महामंडळाचा भोंगळ कारभार सातत्याने समोर येते. तो या निवडणुकीच्या माध्यमातून कुठे सुरळीत होईल असं वाटत असताना हे सगळं आता तुमच्या समोर येते. हो, त्यासाठीच ना महामंडळाची इलेक्शन होते, निवडणूक लागते. तर बाबा या कोण निवडून यायचे ते या, लवकर या, निवडणूक करा आणि ते महामंडळ सुरू होते. आमच्या कलाकारांना जो काय न्याय देता येईल महामंडळातर्फे तो मिळू दे. पण ते राहिलं बाजूला. त्याच्या अगोदर जे सगळे घोडे गाढवावर बसून वेगळी लोक तयार आहेत. अगोदरचे अध्यक्ष ते दरवर्षी नवा घोडा घेऊन तयार असतात आणि झाली इलेक्शन काय संपलं. काय घेणं नसतं, काही घेणं नसतं. तुम्ही म्हणता की गेली 5 वर्ष भोंगळ कारभार बंदच आहे, थडगं आहे त्या महामंडळाचं, काहीच काम नाही. 7-8 वर्षात गेली जनरल बॉडी नाही आहे. जनरल बॉडी साधी कार्यकारिणीची मिटिंग नाही, कार्यकारिणी संचालक मंडळाची मिटिंग होती ऑफिसला, ती मिटिंग नाही आहे. तर जनरल बॉडी लांब राहिली. काहीही उपक्रम नाही, काय नाही. काय विचारा, कलाकारांना विचारा. मी नुसतं एकटं बोलत नाही. कुठेही जा, पुण्यात जा तुम्ही, कोल्हापुरात जा, नाशिकला जा, औरंगाबादला जा, मुंबईत जा, कुठेही विचारा महामंडळ जिवंत आहे का. आता इलेक्शन लागल्यामुळे सगळे जिवंत राहिले आहे, सगळे जिवंत राहिले. मतदार बिचारे आशेने सगळे आहेत आमचे कलाकार मतदार. अरे ह्या नवीन निवडणूक आली, आता तरी काहीतरी होईल, महामंडळाचं भलं होईल. पण हे राजकारण आणि दबावतंत्र हे काय मी माझ्या कानावर आले. पण ह्या सगळी संकट जाऊन महामंडळाची इलेक्शन सुरळीत हो, कोण नवीन अध्यक्ष यायचे ते येवो आणि महामंडळाचं चांगलं चालते बस. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत आजवर राजकीय हस्तक्षेप झाला नव्हता. आता मात्र महामंडळावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा चुकीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मावळते उपाध्यक्ष धनाजी यमगर यांनी केलाय. त्याच जोडीला राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी देखील यंदाच्या निवडणुकीत कधी नव्हे तो राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केलाय. ह्याच्यामध्ये नीलमताईंचा फॉर्म ज्यावेळेस पडला, अर्थात त्याच्यानंतर राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्यानंतर दोन्हीही पॅनलच्या लोकांना बोलवण्यात आलं, एका ठिकाणी बसवण्यात आलं. त्या ठिकाणी काही जणांचे फॉर्म हे भरलेच गेले नाहीत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने विजय पाटकर असतील, क्रांती रेडकर असतील, त्यानंतर सुशांत शेलार असतील, आमचे दिग्दर्शक, आमचे मित्र शिरीष राणे, त्यांचाही फॉर्म त्यांनी हे केला. त्यानंतर भाऊसाहेब भोईर हे पण नेमके त्या ठिकाणी त्यांचाही फॉर्म त्या ठिकाणी काढण्यात आला. तर सांगायचा मुद्दा की खूप अशा गोष्टी झाल्या की जिथनं काही लोकांना ह्याच्यामधनं फॉर्म हा त्या ठिकाणी भरलाच गेला नाही, तो परस्परच काढण्यात आला. आणि हे सगळं राजकीय हस्तक्षेप याच्यामुळेच झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात कलाकारांमध्ये खूप मोठी नाराजी पसरली आहे. अनेक जिल्ह्यातनं, अनेक शहरातनं कलाकारांचे फोन येतात की बाबासाहेब अशा प्रकारची एवढी मोठी राजकीय हस्तक्षेप जर असेल तर कलाकारांनी करायचं काय. तिकडे विजय पाटकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मावळते अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी विजय पाटकर
हा चित्रपटसृष्टीला लागलेला कलंक असून तो पळपुटा अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. अभिनयात कच्चा पण लबाडीत एक नंबर अशी जहरी टीका केली आहे. नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्र, अनेक कलावंत असे असतात की जे खरंच समाजासाठी काम करत असतात. ते कलावंत म्हणून चांगले असतात, त्याचबरोबर ते एक माणूस म्हणून सुद्धा चांगले असतात. पण विजय पाटकर नावाचा कलंक आपला जो इंडस्ट्रीला आहे, तो अभिनेत्यामध्ये तर कच्चा आहेच आहे, परंतु लबाडीमध्ये एक नंबर आहे. आज ज्या प्रकारे त्यांनी माझ्यावर आरोप केले, मी सुद्धा गेली 30 वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय. 1995 साली पहिलं प्रोडक्शन झालंय. कुठल्याही मोठ्या घरातनं डायरेक्ट वरून आलेलं नाहीये. सातत्याने रंगभूमीवर असेल, लोककला असेल, नाटक असेल, सिरियल असेल, सिनेमा असेल, चांगले चांगले निर्मिती, कॉर्पोरेट इव्हेंट असेल, 15 राज्यामधलं माझा सेटअप असेल, कोकोकोला सारख्याचा नॅशनल वेंडर असेल, असे असंख्य प्रकार करून मी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष झालोय. परंतु हा हरामखोर विजय पाटकर, ज्याने त्याच्या 1 वर्षाच्या कारकिर्दीत फक्त स्वतःला 5 चित्रपट मिळवले, अनुदान देतो म्हणून लोकांना फसवलं. ते निर्माते माझ्याकडे येतात. एखाद्या दिग्दर्शकाने निर्माता आणला तर तो निर्माता पळवणारा हा विजय पाटकर, जो आपल्या जनरल बॉडीमधून पळपुटा अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध झाला, ज्याने 10,75,000 भ्रष्टाचारामध्ये चॅरिटी त्याला दोषी ठरवले, हायकोर्टामध्ये गेला, तिथेही त्याला पैसे भरायला लावले. आणि तो मला शिकवतोय की मेघराज भोसले असा आहे. माझी चूक आहे, कारण मी नम्र आहे, मी सांस्कृतिक घरातला आहे, खानदानी राजे भोसले. माझ्या अवकातीवर आलो तो पाटकर, तुझं बघू काय करायचं ते. परंतु माझे संस्कार आहेत, माझे आई वडील परमार्थिक आहेत, ते माळकरी आहेत, म्हणून माझे संस्कार आहेत. तू सांगतो मला फॉर्म भरून दिला नाही. 19, 20, 21, 22ला 60 लोकांनी फॉर्म भरला. आमचे 17 उमेदवार आहेत, राहिलेले 40 विरोधी पक्षवाल्यांनी फॉर्म भरला, त्यांना कुणी अडवलं नाही. तुझ्यात फॉर्म भरायची ताकदच नव्हती. तू घाबरला होता, तुझा पराभव बरोबर होता. आणि मुंबईतल्या लोकांनी आता तुला झापलं. तू महामंडळ बचाव, मुंबई एकी अशा नावाने सतत गेली 10 वर्ष मला त्रास देतोय. हे इलेक्शन पुढे जाण्यामागचं तूच कारणी आहे. आणि अचानक मध्ये इलेक्शन लावणं, जे 10 जूनला त्याचा निकाल होणार होता की 10 जूनला 45,000 वर्ग सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार होता, ते होत असताना तू अचानक काही लोकांना मॅनेज करून इलेक्शन लादलं. पण ते इलेक्शन लादलं आणि शेवटच्या क्षणी तुझ्यावरचं वातावरण बिघडलं. लोकांना कळलं की अरे याची फसवणूक आहे, याची महामंडळ बचाव वगैरे काही नव्हतं. इलेक्शनच्या आधी 1 महिन्यात कशी यांना जाग आली. 10 वर्ष कुठं होते पाटकर? स्वतःच्या 2.5 वर्ष कारकीर्दीत काय काम केलं? स्वतः त्याच्या आधी 5 वर्ष संचालक होता, काय काम केलं? तुम्ही मला शिकवता, खोटं सांगता की महामंडळ प्रशासक आहे. महामंडळाचा अजून सुद्धा विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसलेच आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा वाद चिघळला असतानाच आता काँग्रेसनं देखील या निवडणुकीतील राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध आक्षेप घेतलाय. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्याचा OSD कोल्हापुरात बसून ही निवडणूक मॅनेज करतोय. साम दाम दंडभेद वापरून बिनविरोध निवडणुका करणं ही अत्यंत घातक प्रवृत्ती हल्ली वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर बिनविरोध निवडणुका करण्याचा कहरच सत्ताधाऱ्यांनी केला होता. आता कला क्षेत्रात जर ही प्रवृत्ती घुसत आहे तर संविधानिक लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी आवाज उठवला आहे. मराठी कलाकार, कलाप्रेमी आणि मराठी प्रेमींनी देखील यावर आवाज उठवला पाहिजे, असं ट्विट काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी केलं. एकूणच काय तर चित्रपट महामंडळ निवडणुकीत विरोधी गटांकडून एकमेकांविरुद्ध उठणारी आरोपांची राळ आणि निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप, या सर्व गोष्टी पाहता राज्यकर्त्यांनी किमान कला क्षेत्रात तरी ढवळाढवळ करू नये असा सूर आता चित्रपट सृष्टीतून उमटू लागलाय. पण 24/7 राजकारण एके राजकारण करणारे हे राजकारणी राजकीय मैदान सोडून इतर मैदानात का राजकारण करू पाहतायत हेच कळेनासं झालंय. चित्रपटाच्याच भाषेत सांगायचं झालं तर उद्या कलाकार मंडळी राजकारण्यांना म्हणू नये म्हणजे झालं, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.